नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ॲग्रोड्रीम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेच्या बहुचर्चित 4,000 रुपये हप्ता अपडेट बद्दल. नेमकं सत्य काय आहे, नवीन बदल काय लागू होऊ शकतात आणि पुढचा हप्ता कधी मिळणार. चला तर मग सविस्तर सुरुवात करूया. सुरुवातीला पीएम किसान योजना काय ते सांगते. पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये मदत दिली जाते. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच दर हप्ता 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. ही योजना थेट डीबीटी प्रणालीने चालते आणि देशभरातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मोठी चर्चा सुरू आहे की पुढील पीएम किसान हप्त्यात शेतकऱ्यांना 2,000 ऐवजी थेट 4,000 रुपये मिळू शकतात. ही माहिती खरी आहे का? सत्य हे आहे की केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. काही कृषी तज्ञ आणि मीडिया रिपोर्टनुसार येत्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणात वाढ होऊ शकते. त्यामुळे वार्षिक मदत 6,000 ऐवजी 8,000 करण्याची चर्चा आहे आणि त्यातूनच 4,000चा हप्ता देण्याची शक्यता वर्तवली जाते. पण हे स्पष्ट सांगते की अधिकृत सरकारी जाहिरात झाल्याशिवाय हा हप्ता निश्चित मानू नका. आता पुढील म्हणजे 22वा हप्ता कधी मिळणार. 22व्या हप्त्याची अधिकृत तारीख सरकारने अजून जाहीर केलेली नाही. मात्र मागील हप्ता दिलेल्या तारखांनुसार अंदाज आहे की 2026च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत पुढील हप्ता मिळू शकतो. सरकारकडून अंतिम तारीख जाहीर होताच आम्ही लगेच तुम्हाला अपडेट देऊ. हप्ता वेळेवर मिळावा यासाठी तुमचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. ई-केवायसी पूर्ण असावी, आधार बँक लिंक असावी, फार्मर आयडी अपडेट असावा, पीएम किसान बेनिफिशरी स्टेटस तपासा. यामुळे पुढचा हप्ता अडणार नाही. म्हणून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, 4,000च्या अफवा ऐकू नका. सरकारची अधिकृत घोषणा आली की आम्ही ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांना देखील हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका.